नाशिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा संतापजनक सवाल आता महाराष्ट्रातील जनता विचारते. कारण अशोक खरात आणि रवींद्र एरंडे यांची महिला अत्याचाराची प्रकरणं ताजी असतानाच आता नाशिकमध्ये तिसरं एक अश्लील कांड उघडकीस आलंय. एका मल्टीनॅशनल आयटी कंपनीत जॉब करणाऱ्या तरुणी व महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणं, धर्मांतरणाचा प्रयत्न असे कितीतरी धक्कादायक प्रकार समोर आलेत. द केरला स्टोरी चित्रपटातील कथेप्रमाणेच काही गोष्टी घडल्याचं आता बोललं जात आहे. महत्वाचं म्हणजे या प्रकरणी एक दोन नव्हे तर एकामागून एक 9 गुन्हे आरोपींवर दाखल झाले. दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, राजा मेमन, शाहरुख कुरेशी आणि शफी शेख अशा 6 आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. तर तक्रार करूनही मॅनेजरनं दुर्लक्ष केल्यानं संबंधित आयटी कंपनीतील मॅनेजर अश्विनी चेचानी आणि आणखी एक महिला आरोपी फरार असल्याचं कळतंय. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आता नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एसआयटी स्थापन केली आहे. पण नेमकं काय घडलं त्या तरुणींसोबत? या प्रकरणी दाखल झालेल्या वेगवेगळ्या 9 तक्रारींमध्ये पीडितांनी कोणते खळबळजनक खुलासे केलेत आणि हे प्रकरण आता उघडकीस कसं आलं त्याचीच माहिती या व्हिडिओतून सांगणार आहेत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय समांतर. हे सगळं कांड घडलंय नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका मल्टीनॅशनल आयटी कंपनीत. या ठिकाणी पीडित महिला, तरुणी आणि आरोपी हे 2022 पासून नोकरीला होते. आरोपी हे ग्रुप लीडर व इतर महत्वाच्या पदावर कार्यरत होते. जॉब जॉईन करताना या आरोपींनीच आणि पीडितांशी ओळख केली होती. त्यांची मुलाखत घेतली होती आणि नंतर नोकरीसाठी शिफारस केली होती, असं एका पीडितेनं तिच्या तक्रारीत म्हटलंय. तुला माझ्यामुळेच नोकरी मिळाली, असं आरोपी महिलांना वारंवार सांगायचे. काही दिवसांनी पीडितेवर सुट्टी घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि सुट्टीच्या दिवशी मुलींना वेगवेगळ्या रिसॉर्टमध्ये आरोपी घेऊन गेले. त्या ठिकाणी जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची एका पीडितेची तक्रार आहे. 2 एप्रिलला 7 तर 3 एप्रिलला 1 असे 8 गुन्हे सध्या आरोपींविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झाले. तर 25 मार्चला या प्रकरणात पहिल्यांदा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. विशेष म्हणजे त्या कंपनीत काम करणाऱ्या तरुणानेच पहिली तक्रार दिली होती. सुरुवातीला नाशिक पोलिसांनी या प्रकरणात कमालीची गुप्तता पाळली, पण तपासादरम्यान या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं समोर आल्यानं पोलिसांनाच आता या संदर्भात माध्यमांना माहिती द्यावी लागली. तर 25 मार्चला दाखल झालेल्या पहिल्या तक्रारीत पीडित तरुणानं सांगितलं की 2022 ते 23 मार्च 2026च्या दरम्यान आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि रजा मेमन यांनी त्या तरुणाला त्याच्या धर्मातील देवाबद्दल अपशब्द बोलायला लावले. त्याच्या मनात स्वतःच्या धर्माबाबत द्वेष निर्माण केला. तसंच आरोपींच्या धर्माचा धार्मिक विधी जबरदस्तीनं करायला सांगितला. त्याला बळजबरीनं मांसाहार दिला. त्याच्या धर्म परिवर्तनाचा प्रयत्न केला. यासाठी त्याला मुंबईला नेण्यात आलं होतं. याशिवाय आरोपी त्याच्या धर्मातील महिलांबाबत अश्लील टिप्पणी करायचे. हा सगळा प्रकार पीडित तरुणासोबत 4 वर्ष सुरू होता. अखेर त्यानं धाडस दाखवून या प्रकरणी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानुसार आरोपींविरोधात देवळाली कॅम्प येथे पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तपासादरम्यान आणखी धक्कादायक खुलासे होत गेले आणि एक एक करून पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे. यात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. तर तक्रार करूनही मॅनेजरनं दुर्लक्ष केल्यानं संबंधित आयटी कंपनीतील फरार मॅनेजर अश्विनी चेचानी आणि आणखी एका महिलेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. बाकी इतर पीडितांसोबत नेमकं काय घडलं, त्यांनी ज्या तक्रारी दाखल केल्या त्यातील हादरून टाकणारा तपशील देखील थोडक्यात समजून घेऊयात. तर एका तक्रारीत सांगण्यात आलंय की वडाळा रोड येथील एका मल्टीनॅशनल कंपनीतील दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खाननं कंपनीतील कर्मचारी महिलेच्या धार्मिक भावना दुखावल्या. तौसिफनं तिला धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसंच इतरांनी ऑफिस लॉबीमध्ये विनयभंग केला. तर दुसऱ्या तक्रारीनुसार रजा मेमन, शाहरुख कुरेशी यांनी ऑफिसमध्ये महिलेचा विनयभंग केला. याची तक्रार त्या महिलेनं कंपनीच्या एचआर विभागाकडे केली. पण तेथील अधिकाऱ्यांनी उलट आरोपीच्या कृत्याला चिथावणीच दिली. तिसऱ्या महिलेची तक्रार अशी आहे की आरोपी शफीक शेखनं मीटिंगमध्ये तिच्याकडे एकटक बघून तिच्या वैयक्तिक तसंच वैवाहिक आयुष्यात संतती नसल्यामुळे लज्जास्पद वक्तव्य केलं आणि तिच्याशी आरोपीनं जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. चौथ्या तरुण महिलेनं तिच्या तक्रारीत म्हटलंय की तौसिफ अत्तारनं तिला खासगी आयुष्याबद्दल लज्जास्पद गोष्टी विचारल्या. तसंच तिच्याकडे एकटक बघून गुप्तांगाकडे इशारा केला आणि इतर तरुणींना धर्माबाबत बोलून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या. आरोपींविरोधात आलेल्या 5व्या तक्रारीत फिर्यादी तरुणीनं सांगितलं की आसिफ अन्सारी आणि शफी शेख यांनी तिच्या शरीरावर अश्लील कमेंट केल्या
आणि जाणीवपूर्वक अंगाला व पायाला स्पर्श करून तिचा विनयभंग केला. मंडळी, 6वी तक्रार देखील अशी काहीशी आहे. त्यात 5 आरोपींनी तरुणीचा पाठलाग करून अश्लील कमेंट्स केल्या आणि कामाच्या ठिकाणी तिच्या अंगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तसंच तिच्या धार्मिक भावना दुखावल्या. तर 7व्या तक्रारीनुसार रझा मेमन व शफी शेखनं पीडित महिलेला खासगी आयुष्याबाबत विचारणा करून प्रेमाची मागणी केली. तिला वारंवार अश्लील बोलून शरीर संबंधासाठी तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. बाकी आरोपींविरोधात जो 8वा गुन्हा दाखल झालाय, त्यात फिर्यादी महिलेनं सांगितलंय की रजा मेमन व शाहरुख कुरेशीनं तिच्याशी अश्लील समाज संवाद साधून कामाच्या ठिकाणी अश्लील चाळे केले. तिच्या शरीरावरून अश्लील कमेंट केल्या. मंडळी, हा सगळा घाणेरडा प्रकार पीडित तरुणी व महिलांसोबत मागील 4 ते 5 वर्षांपासून सुरू होता. त्यांनी ऑफिस, कंपनी मॅनेजमेंटकडे याबद्दल तक्रार करूनही त्यांची दखल घेण्यात आली नाही. शेवटी या सगळ्या प्रकरणाला कंटाळून ऑफिसमधीलच एका जॉब करणाऱ्या तरुणानं थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. ज्यानंतर हे सगळं कांड समोर आलं. दरम्यान या प्रकरणात आता नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास होणार आहे. त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथकाची म्हणजेच SITची स्थापना केली आहे. संदीप मिटके यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून स्वतंत्रपणे गुन्हे दाखल केले आहेत. एकूण 9 गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत 6 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून पुढील तपास चालू आहे. तसंच कामाच्या ठिकाणी महिलांना कोणताही त्रास होत असल्याचं त्यांनी न घाबरता पुढे यावं. त्यांनी त्याची तक्रार नोंदवावी. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल असं आवाहन देखील पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय. दरम्यान या प्रकरणावरून आता सामाजिक व राजकीय वातावरण तापलं असून अनेक संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी IT कंपन्यांमधील मुलींना सतर्क राहण्यास सांगितलंय. ते म्हणाले की नाशिकला मोजक्याच IT कंपनी आहेत, तरी तेथील उच्च शिक्षित मुलींना टार्गेट करून त्यांच्यावर नियोजनबद्ध लैंगिक अत्याचार केले जात आहेत. पुणे तर IT हब आहे. पुण्यात असं काही घडत आहे का, यासाठी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची पडताळणी करणं गरजेचं आहे. नाशिकमध्ये तरुणाच्या धर्मांतराचा जो प्रकार उघडकीस आलाय, त्यावर आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई अपेक्षित असल्याचं आमदार पडळकर म्हणालेत. बाकी नाशिकमधील खरात आणि एरंडेनंतरच्या या तिसऱ्या धक्कादायक प्रकरणावरती तुम्हाला नेमकं काय वाटतं, याबद्दल आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता.